भूगोल म्हणजे काय, भूगोलाचा अर्थ, डेफिनेशन किंवा मिनिंग हे पाहणार आहोत. आता तुम्हाला माहित असेल किंवा तुम्ही अभ्यासलं पण असेल याच्या अगोदर, हॅलो, अभ्यासला असेल की जॉग्राफी म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण भूगोल असं म्हणतो. तर यामध्ये जिओग्राफी स्पेलिंग जर आपण त्याचं इंग्लिशमध्ये पाहिलं तर GEOGRAPHY, जिओग्राफी. बरोबर आहे का? ऐकू येते ना? हो. हा, आता याच्यामध्ये दोन शब्दांचा मिळून जिओग्राफी हा शब्द बनलेला आहे इंग्लिश मधला, बरं का. GEO, जिओ, आणि पुढचा ग्राफी, GRAPHY. ओके. आता जिओग्राफी म्हणजे भूगोल. ओके. आता तुम्हाला म्हणजे तुमच्या मनामध्ये किंवा तुम्ही जे काही तुमच्या ज्ञानाची ही आहे भूगोलाविषयी, तर भूगोल म्हणजे काय? तर तुम्ही म्हणत असाल की भूगोल म्हणजे विविध गोष्टी अभ्यासणं किंवा भौगोलिक घटक अभ्यासणं वगैरे, हे तुमचं अंदाज किंवा प्राथमिक माहिती अंदाज असू शकेल. बरोबर आहे का? हो. हा, तर आपणाला भूगोलाविषयी जाणून घेत असताना हा विषय अत्यंत प्राचीन असा विषय आहे. प्राचीन म्हणजे आपल्याला एज ओल्ड ज्याला म्हणता येईल, प्राचीन कालखंडापासून भूगोल नावाचा हा विषय अभ्यासला जात आहे. प्राचीन कालखंडापासून अभ्यासला जात आहे. आता भूगोलाचा कशाशी संबंध आहे तर पहा, पृथ्वी आणि पृथ्वीवरील घटकांशी संबंध आहे. आता पृथ्वी नावाचा ग्रह, अर्थ ज्याला आपण म्हणतो, आहे की नाही, आणि त्या ठिकाणी पृथ्वीच्या ठिकाणी असणारे घटक म्हणजे एलिमेंट्स, विविध घटक आहेत. या विविध घटकांशी भूगोलाचा जवळचा संबंध आहे. बरोबर आहे का? ऐकू येत आहे ना? हॅलो. हा हा हा, साथ देत राहा, साथ देत राहा. म्हणजे मी इकडून विचारतोय किंवा ऐकू येते का किंवा तुमच्यापर्यंत पोहोचतंय का, हे असं म्हणतोय. तर अत्यंत प्राचीन कालखंडापासून हा अभ्यास विषय आहे. पृथ्वी आणि पृथ्वीवरील विविध घटकांचा अभ्यास किंवा त्यांच्या संबंधांचा अभ्यास भूगोलामध्ये केलेला दिसून येतो. आता याचा जन्म फार प्राचीन कालखंडामध्ये झालेला आहे. फार प्राचीन म्हणजे अगदी जुन्या पाठीमागे जाऊन ज्याला आपण म्हणूया अशा कालखंडामध्ये याचा जन्म झालेला आहे. आता तुम्हाला इसवी सन तिसरे शतक, तिसऱ्या शतकामध्ये, आता आज 21वे शतक आहे असं आपण म्हणतोय, शतक म्हणजे 100, तेव्हा या विषयाचा जन्म किंवा याच्या अभ्यासाची सुरुवात इसवी सन पूर्व तिसरे शतक, म्हणजे आज 2020 असं म्हणतोय की 2020 वर्ष, आणि त्याच्या अगोदर इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात, म्हणजे जर पाठीमाग आपण गेलो, इसवी सनाला सुरुवात झाली त्याच्या पाठीमाग 3 शतक, इसवी सन पूर्व तिसरे शतक, म्हणजे ते 300 वर्ष आणि ही 2020 वर्ष, 2000 आणि 20 वर्ष, एवढ्या प्राचीन कालखंडापूर्वी या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे किती प्राचीन आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल, किंवा याचा अभ्यास त्या कालखंडापासून होत आहे. आता इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये हा शब्द कुणी वापरला, जिओग्राफी, जसं मगाशी मी म्हटलं, जिओग्राफी म्हणजे भूगोल, किंवा म्हणजे पृथ्वी, आणि ग्राफी, ग्राफ म्हणजे आलेख, किंवा ग्राफी याचा अर्थ डिस्क्रिप्शन, म्हणजेच वर्णन. कशाचे वर्णन
जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे वर्णन, डिस्क्रिप्शन ऑफ द अर्थ, पृथ्वीचे वर्णन. बघा एका वाक्यात तुम्हाला भूगोल म्हणजे काय, पृथ्वीचे वर्णन. काय सांगा बघू कोणीतरी, पृथ्वीचे वर्णन. वर्णन, डिस्क्रिप्शन ऑफ डिस्क्रिप्शन ऑफ अर्थ, पृथ्वीचे वर्णन. आता हा शब्द जिओग्राफी हा शब्द कुणी वापरला, आज आपण म्हणतो की भूगोल, भूगोल हा विषय किंवा भूगोलाबद्दल बोलतो, भूगोल असं म्हणतो. पण त्या सगळ्याच्या अगोदर ग्रीक तत्ववेत्ता, ग्रीक तत्ववेत्ता म्हणजे आत्ताचा जो ग्रीस नावाचा देश आहे, ग्रीस, तिकडं युरोपमध्ये पोलंड, ग्रीस वगैरे वगैरे देश आहेत. तेव्हा ग्रीस नावाच्या देशामध्ये ग्रीक संस्कृती त्यावेळी आणि आजही प्रचलित आहे. तेव्हा ग्रीक तत्ववेत्ता नाही का, इरॅटोस्थेनिस, ग्रीस मधला तत्ववेत्ता इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये होऊन गेला. त्याचं नाव इरॅटोस्थेनिस. या इरॅटोस्थेनिसनं जिओग्राफी नावाचा शब्द म्हणजेच भूगोल हा शब्द सर्वप्रथम वापरला. लक्षात आलं का तुमच्या? इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये इरॅटोस्थेनिसनं भूगोल म्हणजेच जिओग्राफी हा शब्द वापरला. आता ग्रीक भाषेमध्ये जिओग्राफी आपण शेवटी वाय लावतोय, GEOGRAPHY, पण तिथं PH नंतर ई लावला जातो. ई म्हणजे जिओग्राफी. काय म्हणायचं? जिओग्राफी. आलं का लक्षामध्ये? जिओग्राफी. तर जिओग्राफी मधल्या जिओ म्हणजे अर्थ. काय? जिओ म्हणजे अर्थ. हा, म्हणजेच पृथ्वी. आणि ग्राफी, GRAPHE, ग्राफी म्हणजे डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शनचा अर्थ होतो वर्णन. वर्णन होय. पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल. पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल, असं एकाच वाक्यामध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून त्याचा अर्थ प्रचलित आहे. पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल असं होतं. आता पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल, मग काय वर्णन करायचं? तर पृथ्वीचं डिस्क्रिप्शन, डिस्क्रिप्शन ऑफ द अर्थ, पृथ्वीचे वर्णन. आणि पुढे जाऊन मग भूगोल म्हणजे विविध घटकांचा आणि पृथ्वीचा असणारा संबंध अभ्यासणारे शास्त्र. पृथ्वी आणि पृथ्वी तलावरती असणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच भूगोल असं म्हटलेलं आहे, जिओग्राफी. आता यामध्ये वितरणाचे शास्त्र म्हणजे आता पृथ्वी तलावरती एकना अनेक, अनेक विध, नाना घटक, नाना गोष्टी अवलंबून आहेत किंवा अस्तित्वात आहेत. या सगळ्यांचा अभ्यास पृथ्वी तलावरती असणाऱ्या घटकांचा आणि पृथ्वीचा अभ्यास भूगोलशास्त्रामध्ये केला जातो. तुमच्या लक्षात आलं का? भूगोलशास्त्रामध्ये पृथ्वी आणि पृथ्वीच्या ठिकाणी असणाऱ्या घटकांचा, त्याच्या वितरणाचा अभ्यास केला जातो. आणि हा अभ्यास कोण करतंय बरं, मला सांगा? हा अभ्यास कोण करतंय? कोण सांगतंय का मला अभ्यास कोण करतंय? पृथ्वीच्या ठिकाणचा किंवा पृथ्वीचा अभ्यास, पृथ्वीचे वर्णन, पृथ्वीच्या ठिकाणी असणाऱ्या विविध घटकांच्या वितरणाचा अभ्यास म्हणजे भूगोल. हा कोण अभ्यास करतंय? वैभवी, रोहिणी, सौरभ, रणजित आणि मी, खाडे सर, म्हणजेच मानव. लक्षात आलं का? हॅलो, ऐकू येते का? हो, येतंय येतंय, ऐकू येतंय. आता हे लक्षात घ्या, म्हणजे पृथ्वीवर इतर घटकांच्या बरोबर मानव सुद्धा वास्तव्य करून आहे. मानव सुद्धा वास्तव्य करून आहे की नाही? आहे. तेव्हा
पृथ्वी आणि मानव यांच्यातील सहसंबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र, पृथ्वी आणि मानव यांच्यातील सहसंबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. आता भूगोल, हॅलो ऐकू येते का? हो येते. आता भूगोलामध्ये दोन शाखा आहेत बरं का, ब्रँचेस ऑफ जिओग्राफी. ब्रँचेस म्हणजे शाखा. आता याच्या दोन शाखा आहेत, त्या म्हणजे बघा, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. दोन शाखा आहेत, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. फिजिकल जिओग्राफी अँड ह्युमन जिओग्राफी म्हणायचं. काय म्हणायचं? फिजिकल जिओग्राफी आणि ह्युमन जिओग्राफी. भूगोलाच्या शाखांच्या मधून अभ्यास करत असताना प्राकृतिक भूगोल किंवा नैसर्गिक आणि मानव निर्मित घटकांचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो तो म्हणजे भूगोल हा विषय. आणि यामध्येच प्राकृतिक भूगोल नावाचा एक विषय आहे की जो आपणाला विविध स्तरावरती, विविध ठिकाणी, कालानुरूप विविध घटकांचे बदल किंवा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. आता प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास तुम्हा आम्हाला केल्यानंतर नागरिकांना किंवा सिटीझन्स जे आहेत यांना याचा उपयोग काय आहे? तुम्हाला काय उपयोग आहे? तुम्ही म्हणसाल सर आम्हाला परीक्षा द्यायची, BA व्हायचं, मी म्हणेन मी तुम्हाला शिकवायचं वगैरे वगैरे. याच्यासाठी प्राकृतिक भूगोल किंवा भूगोल विषयाचा अभ्यास असणं गरजेचं आहे. पण आजच्या युगामध्ये भूगोल विषय हा शास्त्रीय बैठक असलेला, अधिष्ठान असलेला, अभ्यासाच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला, तो म्हणजे सर्व स्तरातील लोकांना याच्या अभ्यासाचा फायदा किंवा महत्व असलेलं दिसून येतं. म्हणजे शालेय स्तरावरती, महाविद्यालयीन स्तरावरती, विद्यापीठ स्तरावरती, ग्रामीण आणि नागरी भागातील जे नागरिक आहेत, खेडूत लोक आहेत किंवा विविध स्तरामधले लोक आहेत, जसं की त्या ठिकाणी आपणाला शेतकरी असं आपण म्हणतो किंवा नागरिक असं म्हणतो किंवा अभियांत्रिकी म्हणतो, सर्वेक्षण खाते म्हणतोय किंवा विविध प्रकारच्या ठिकाणच्या लोकांना भूगोलाच्या अभ्यासाचे महत्व अनन्यसाधारण आहे. खूप त्याचं महत्व असलेलं असं दिसून येतं. आता नागरिकांच्या दृष्टीने भूगोलाचा काय फायदा आहे बघा. तर भूगोलामध्ये, प्राकृतिक भूगोलामध्ये विविध शाखा आहेत. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध शाखा आहेत, जसं की लँडफॉर्म्स, ज्याला आपण भूस्वरूपे असं म्हणतो, किंवा लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, मृदावरण असं म्हणतो. दुसरं आहे त्यामध्ये ऍटमॉस्फिअर, वातावरण असं म्हणतो. आणि तिसरं आहे जीवावरण, ज्याला बायोस्फिअर असं म्हणतो. आता पृथ्वीच्या भोवताली काय आहे हो? तर आता माझ्या सोबती सांगतो की माझ्या सोबती मी स्वतः बसलेलो आहे, माझ्या भोवती कपाट आहे, रॅक आहे, कॉम्प्युटर आहे, त्याचबरोबर टेबल खुर्ची आहे, हे विविध घटक आहेत. पण याला आपण सभोवतालचा भाग असं म्हणतो, सभोवतालचे घटक असे म्हणतो. एक मिनिट हा. एक मध्ये ना सगळ्यांची पत्रकार दोन घेते ना, नोटीस करा सगळ्यांना. FYBA चा जो ग्रुप आहे किती तारखेपर्यंत आहे? हा बघ फोटो काढून घेते टाकून नाही, ग्रुप टाकून स्कॅन करून टाकलं. हा बरं चालतं. ओके. हा, तर विद्यार्थी मित्र हो, आपण असं पाहत होतो की भूगोलामध्ये प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. पण मी तुम्हाला प्राकृतिक भूगोलाकडे घेऊन चाललेलो होतो की ज्यामध्ये लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, वातावरण आणि जलावरण, की त्याचबरोबर जीवावरण. आता ही आवरण आहेत पृथ्वी तलाच्या सभोवताली. आपल्या भोवती काय आहे वा तुमच्या भोवती तुमच्या घरातल्या चीज वस्तू आहेत किंवा तुमच्या घरातले कुटुंबातले सदस्य आहेत किंवा आणखीन काय आहे.
तसं इथं जसं वर्गातलं वातावरण म्हणजे वर्गामध्ये असणारा ब्लॅकबोर्ड, वर्गामध्ये असणाऱ्या टेबल, खुर्ची, बसायची बाकं, विद्यार्थी वगैरे वगैरे मिळून वर्ग बनतो, तसं पृथ्वी तलावरती विविध आवरणे आहेत. मृदावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण या सगळ्यांना मिळून प्राकृतिक असं म्हटलेलं आहे, नैसर्गिक म्हटलेलं आहे. आणि ज्या विषयामध्ये याचा अभ्यास होतो त्याला भूगोल असं म्हटलेलं आहे. तेव्हा या घटकांच्या अभ्यासामुळं त्या त्या देशातल्या लोकांना म्हणजेच नागरिकांना भूगोल विषयाचा काय फायदा होतो. असं जसं पहा की शेतकरी आहे, ग्रामीण भागामध्ये शेती करणारा शेतकरी आहे किंवा खेडूत लोक आहेत, किंवा तुम्ही आम्ही ज्या परिसरामध्ये राहतोय तिथं आपणाला कृष्णा नदीचं खोरं आहे किंवा कृष्णा नदी वाहते तिच्या आसमंतामध्ये परिघामध्ये नदीच्या किनारवर्ती भागामध्ये ऊसाची शेती केली जाते. पावसाळा ऋतू सुरू होतो, पावसाळा ऋतूमध्ये नदीला पाणी येतं, पूर येतो, किनारवर्ती प्रदेशामध्ये पाणी पसरतं, पाण्याची पातळी वाढली की लोकांचं स्थलांतर होतं, लोक सुरक्षित ठिकाणी जातात. पण याबद्दलची माहिती म्हणजे पाऊसमानाबद्दलची माहिती, पुराबद्दलची माहिती वगैरे प्रकारच्या गोष्टींच्या हवामान घटकांविषयीची माहिती कोण देतं, तर हवामानशास्त्र, हवामान खातं देतं. म्हणजेच प्राकृतिक भूगोलामध्ये हवामानशास्त्र हा एक अभ्यासाचा भाग आहे. आलं का लक्षामध्ये? किंवा लिथोस्फिअर म्हणजे मृदावरण आणि किंवा शिला म्हणजे खडक, शिलावरण. तेव्हा जमीन, जमिनीचे प्रकार, खडक, भूपृष्ठ रचना, भूपृष्ठाचा मृदूपणा, भूपृष्ठाचा कठीणपणा किंवा भक्कमता हे सगळं माहीत असल्याखेरीज का नगरे आणि शहरे वसली आहेत का, खेडे आणि गावं वसलेली आहेत का, खेडे आणि गावामधली घरं बांधलेली आहेत का, हे साधं उदाहरणच तुम्हाला देतो. पहा की आपणाला घर बांधावयाचं आहे. आता घर बांधत असताना सर्वप्रथम कशाची सुरुवात करावी लागते, कशानं, तर हे पहा की सर्वप्रथम टिकाव घेऊन पाया काढावा लागतो. पाया कुठपर्यंत काढायचा, तर घराला जोपर्यंत धर लागत नाही तोपर्यंत पाया काढायचा. आणि मग पाया भक्कम केल्यानंतरच घर उभं राहू लागतं. म्हणजे पाया कुठं काढला जातो, जमिनीत काढला जातो, म्हणजेच भूपृष्ठावरती काढला जातो. तेव्हा जोपर्यंत जमिनीचा भक्कम असा मुरमापर्यंतचा स्तर लागत नाही तोपर्यंत आपण पाया काढत राहतो आणि मग त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन टाकतो, भिंती बांधतो, स्लॅब टाकतो, घर आकाराला येतं, माणूस राहतो आणि अनेक लोक एकत्र राहू लागली की कुटुंब होतात. अनेक कुटुंब, अनेक घरं एकत्र राहू लागली की वस्ती तयार होते, अनेक वस्त्या मिळून गाव तयार होतो, खेडेगाव तयार होतो, शहरं तयार होतात, म्हणजेच नगरे उभी राहिली जातात. तेव्हा असा हा देश किंवा विविध देशांच्या मध्ये असणारी गावं, खेडी, शहरं म्हणजेच मानवी भूगोल, म्हणजेच वस्ती भूगोल, सेटलमेंट जॉग्राफी मानवी भूगोलाची एक शाखा आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, आपणाला प्राकृतिक भूगोलामध्ये ज्यावेळी अभ्यास आपण सुरू करतो त्यावेळी लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण अशा काही घटकांचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो तो म्हणजे प्राकृतिक भूगोल. लक्षात आलं का? प्राकृतिक भूगोल ही एक भूगोलाची प्रमुख शाखा आहे, मेन ब्रँच. तशा शाखा दोन, एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरी मानवी भूगोल. आता आपणाला या सत्रामध्ये जी शाखा अभ्यासायची त्यातली एक प्राकृतिक भूगोल आणि दुसऱ्या सत्रामध्ये सेकंड सेमिस्टरला दुसऱ्या टर्म मध्ये अभ्यासावयाची ती म्हणजे मानवी भूगोल. पण असा फार मोठा व्याप किंवा फार मोठे घटक, अनेक ब्रँचेस आहेत, एवढं सगळं आपण अभ्यासणार नाही, पण त्यातले काही घटक अभ्यासणार आहोत. जसं की प्राकृतिक भूगोलामध्ये आता आपण ज्या विषयानं सुरुवात करतोय ते म्हणजे प्राकृतिक भूगोल व्याख्या स्वरूप व्याप्ती, दुसऱ्या प्रकरणामध्ये वातावरण, तिसऱ्या प्रकरणामध्ये पृथ्वीचे आंतररंग, चौथ्या प्रकारामध्ये अनाच्छादन, अशी 4 प्रकरण आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये ज्यावेळी जाऊ त्यावेळी मानवी भूगोल, त्यानंतर लोकसंख्या, वस्त्या, विविध कृषी, असा 4 प्रकरण ती आहेत.
पण सध्या पुरतं बोलायचं झालं तर प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची प्रमुख अशी एक शाखा आहे ज्याच्यामध्ये प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो. कशाचा अभ्यास केला जातो? कोणीतरी प्राकृतिक सांगताय का? अभ्यास केला जातो? प्राकृतिक घटक. बरोबर आहे. प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो. हे तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे, कुणीही चुकलेलं नाही. प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो. मग आता पर्यावरणामध्ये अनेक घटक आहेत. पर्यावरणामध्ये अनेक घटक आहेत. जसं प्राकृतिक घटक सर्वात महत्वाचे आहेत. आता तुम्ही छोटंसं मी तुम्हाला उदाहरण देतो की आपण कुंडीमध्ये गुलाबाचं झाड लावलेलं आहे. एका कुंडीमध्ये गुलाबाचं झाड लावलेलं आहे. तेव्हा त्या कुंडीतल्या झाडाच्या भोवती असणारी हवा, त्याला उमललेलं फूल, कुंडीमध्ये आपण घालतो ते पाणी, त्याला असलेली खत माती यानं मिळून ते कुंडीतलं झाड बनलेलं आहे. म्हणजे झाडाभोवती असे विविध घटक आहेत. तसं पृथ्वी तलावरती अनेक प्रकारचे प्राकृतिक घटक आहेत. त्या प्राकृतिक घटकांचा अभ्यास महत्वाचा ठरतो. आता हा अभ्यास कसा केला जातो विद्यार्थी मित्र? हो पहा की आपण पुस्तकाद्वारे अभ्यास करतो, विविध संदर्भ ग्रंथाद्वारे अभ्यास करतो, तुम्ही ऐकता, अभ्यासता, आम्ही इकडं शिक्षक म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे दाखले देतो, उदाहरणं देतो, शिकवितो. एवढ्या पुरता मर्यादित आहे का भूगोलाचा अभ्यास? प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास एवढ्या पुरता मर्यादित नाही, तर तो विस्तृत आहे, सखोल आहे, ज्ञान जाणून घेणे आहे, प्रत्यक्ष भेटी देणं आहे, त्या ठिकाणी जाणं आहे किंवा आपणाला त्या गोष्टीला स्पर्श करणं आहे. आता मी जर तुम्हाला म्हटलं तर इथून खडक आणि खडकांचे प्रकार असं शिकवलं किंवा मृदा आणि मृदेचे प्रकार आणि त्याचं महत्व शिकविलं किंवा वातावरण आणि पाऊस, तापमान, वारा असं शिकविलं आणि तर प्रत्यक्षात जर तुम्हाला मी वातावरणातच किंवा हवाच्या विविध घटकांच्या अनुभूतीसाठी जर इथं घेऊन गेलो काही अंतरावरती, तर तुम्ही म्हणाल अरे सर आज फार उष्णता होते, आज जरा उकाडा जाणवतोय, आज तापमानामध्ये वाढ झालेली आहे, सूर्याची उष्णता आज जास्त जाणवते. तर कुणी थोड्या वेळानं म्हणेल की सर आकाश बाद झालं, आता आकाशामध्ये ढग जमा होऊ लागलेले आहेत.